मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या मोठ्या हॉलमध्ये तुम्ही पाहू शकता की राष्ट्रीय मागासवर्गीय आरक्षण परिषदेची पहिली गोलमेज परिषद इथे संपन्न झालेली आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या संघटनांच्या ओबीसींचे असणारे SC ST OBCचे असे वेगवेगळ्या प्रकारचे नेते इथे आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वात पहिल्यांदा ज्यांनी याचिका केली त्यांच्या ज्या सुविद्य कन्या आहेत पाटीलताई, त्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तर माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर लक्ष्मणराव पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात पहिली याचिका दाखल केली, कारण त्यांना माहीत होतं, त्यांचा अभ्यास होता की मराठा समाज हा सर्वाधिक सधन समाज आहे आणि सर्वाधिक अन्याय करणारा पण आहे। आणि मॅक्झिमम जे मागासवर्गीयावरती OBC आहेत, इतर जे पण बहुसंख्य समाजातील लोक आहेत, जे मागासलेले आहेत, त्यांच्यावरती अन्याय वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढी हे करत आलेले आहेत। आणि आत्ताही कुरघोडी करून सरकारच्या डोक्यावर बंदूक ताणल्यासारखी ताणून एक प्रकारचं प्रेशर टेक्निक यूज करून जे ते आरक्षण लाटण्याचा प्रयत्न करत आहेत ते असंविधानिक आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये 50% आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्याच्या विरोधात आहे। 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही आणि मराठे कुठल्याही दृष्टीने आरक्षणासाठी पात्र नाहीत। या उलट त्यांनी हजारो एकर ज्या जमिनी आणि सगळे कॉलेजेस, जे सगळे मॅक्झिमम मिनिस्टर्स आणि मुख्यमंत्री हे जे आहेत त्याच समाजाचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे अशा प्रकारे जबरदस्तीने दंडुकाशाहीने ही जे आरक्षण लाटण्याचा प्रयत्न केला ते चुकीचं आहे, म्हणून ती याचिका दाखल केलेली आहे। गुणरत्न सदावर्तेंना धमक्या येत आहेत, त्यांच्याकडे पोलीस बंदोबस्त आहे। ज्या काळात लक्ष्मणराव पाटलांनी अशा प्रकारची याचिका दाखल केली त्या काळात काय परिस्थिती होती, त्या काळात काय समाजामध्ये? तेव्हासुद्धा 2014मध्ये जेव्हा ही याचिका दाखल केली होती तेव्हासुद्धा स्टे मिळवला होता मराठा रिझर्वेशनवरती आणि तेव्हा देखील धमक्या चालूच होत्या। याचिकाकर्त्यापेक्षा जास्त वकिलांवरती धमक्या चालू होत्या। आतासुद्धा ऑनलाईन जवळपास 2 लाखाच्या वर धमक्या आहेत ऑनलाईन। आणि एवढंच नाही तर रोजचे फोन कॉल्स रात्री 2 वाजता रात्री बेरात्री कधीही फोन कॉल्स करतात, महिला करतात, पुरुष करतात आणि अर्वाची शिवीगाळ करतात, धमक्या देतात। पण त्या धमक्यांना ना सदावर्ते साहेब घाबरतील ना त्यांचं कुटुंबातला एकही व्यक्ती घाबरतील। ही लढाई चालूच राहणार आहे। मराठ्यांना रिझर्वेशन कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही आणि हे असंविधानिक आहे। तुम्ही पाहिलं की जयश्री पाटील ताईंनी आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितलं आहे की आमचा हा मराठा आरक्षणाला विरोध आहे। मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये देशातली पहिली ही गोलमेज परिषद होते। याचे अध्यक्ष जे आहेत ते श्रावण देवरे साहेब आहेत, ते आपल्यासोबत आहेत। गेले अनेक वर्ष OBCमध्ये ते काम करत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। देवरे साहेब, काय सांगा? ही पहिली परिषद जरी असली तरी शेवटची नाही, ही आता सुरुवात झालेली आहे। आणि केवळ OBC नाही, आता SC ST OBC NT VJNT मायनॉरिटीज आणि SBC हे सर्व आता एकवटलेले आहेत आणि सगळे मिळून एकत्र येऊन आम्ही सांगतो आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणजे नाही। पण तुम्हाला मराठा आरक्षणाला विरोध असण्याचं कारण काय? विरोध असण्याचं कारण हेच आहे की हे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे ते स्पष्टपणे सांगतं, घटनेचं 340, 341, 342, 15/4, 16/4 आणि बाबासाहेबांनी स्पष्ट केलेली सामाजिक भूमिका हे अगदी स्पष्टपणे सांगतं की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांनाच हे आरक्षण मिळू शकतं। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये गायकवाड आयोगासारखा बोगस आयोग नियुक्त करून मराठ्यांना बोगस पद्धतीने मागास ठरवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो SC ST OBC आता खपवून घेणार नाहीत, कारण हे एकूणच आरक्षण खतम करण्याचं षडयंत्र आहे। तुम्ही आता म्हणाला की जो न्यायमूर्ती गायकवाड आयोग आहे तो बोगस आहे। तो कसा काय बोगस आहे? तो असा बोगस आहे, हे बघा, त्या गायकवाड आयोगाचं नाव आहे राज्य मागासवर्गीय आयोग, म्हणजे तो OBCंचा आयोग आहे। परंतु OBCंचा आयोग असूनसुद्धा त्याचे अध्यक्ष 2 वेळा मराठा समाजाचे न्यायाधीश करण्यात आलेत आणि केवळ अध्यक्षच मराठा समाजाचा नाही तर सदस्यांची संख्या मराठा समाजाची एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली की जेणेकरून मराठ्यांचं बहुमत होईल। म्हणजे आयोग OBCंचा
अध्यक्ष मात्र मराठ्यांचा, आयोग ओबीसींचा आणि बहुमत मात्र मराठ्यांचं. तर हे बोगस आहे. आणि स्वतः खुद्द न्यायमूर्ती गायकवाड आणि स्वतः सगळे सदस्य हे पक्षपाती होते. मराठा आरक्षणाच्या कोर्टाने सांगितलेलं आहे की कोणत्याही मागासवर्गीय आयोगावर तुम्हाला अध्यक्ष नेमायचा असेल, सदस्य नेमायचा असेल, तर पहिली अट आहे तो माणूस निपक्ष असला पाहिजे. आणि इथे न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचे निम्मेच्या वर सदस्य हे मराठा आरक्षणचे पक्षपाती होते, मराठा जातीचे होते आणि खुद्द अध्यक्ष पक्षपाती होता आणि खुद्द अध्यक्षच जातीवादी होते. अतिशय गंभीर आरोप श्रावण देवरे साहेबांनी केलेला आहे की बाबा जो गायकवाड आयोग जो होता त्याचे जे सदस्य किंवा प्रमुख होते तेच पक्षपाती होते. पण देवरे साहेब तुम्हाला मी विचारू इच्छितो, मराठे हे कुणबी मानले जातात अशा प्रकारचं समीकरण सध्या महाराष्ट्रामध्ये मांडलं जातं आहे. आणि ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला जे आरक्षण मिळाले ते SC ओबीसी ते मिळालेलं आहे. जर मराठे कुणबी असतील तर तुमचं त्यांना आरक्षण देण्याला विरोध काय? मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये अशी एक तरी कुणबी संघटना दाखवा की जी कुणबी संघटना असं सांगते आहे की कुणबी आणि मराठा एक आहेत. सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कुणबी संघटना स्पष्टपणे पत्रकार परिषदा घेऊन विरोध करता आहेत की कुणबी आणि मराठा एक नाहीत. पण ज्या पद्धतीनं मराठ्यांकडून सांगितलं जातं की सरकारी कागदपत्र असेल त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कुणबी म्हटलं गेलेलं आहे. हे शाहीर अगिंदास असेल त्याने त्यांचा उल्लेख कुलवाडी किंवा त्या काळातला कुणबी म्हणून केलेला आहे. असं असताना जर समजा तुम्ही कुणबी त्यांना समजत नसेल तर काय समजतं? छत्रपती शिवराय हे कुणबी होते, छत्रपती शिवराय मराठा नव्हते. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ज्याप्रमाणे ब्राह्मणांनी विरोध केला त्याच प्रमाणात मराठा वतनदारांनी सुद्धा विरोध केला आहे. आणि मराठा वतनदार त्यावेळेस काय म्हणायचे की छत्रपती तुम्ही होऊ शकत नाहीत, शिवाजी हे शूद्र आहेत, ते कुणबी आहेत, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. हे जसं ब्राह्मण सांगत होते तसंच मराठा वतनदार पण सांगत होते. त्यामुळे छत्रपती शिवराय हे कुणबी आहेत, शूद्र आहेत, ते आमचे ओबीसी आहेत. छत्रपती शिवराय हे जातीने मराठा नाहीत. पण मग जे कागदपत्र येत आहेत, जसं आता मराठा सेवा संघाचे जे अध्यक्ष आहे पुरुषोत्तम केडेकर, ते असं म्हणतात की कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार होतो. आमच्या ज्या मुली आहेत त्यांच्या घरात आहे, त्यांच्या मुली आमच्या घरात आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे, तर तुम्ही वेगळा भेद कसा करता? ते एक नाहीत. आणि तुम्ही जे लग्नाचं उदाहरण सांगतायत की मराठा कुणबी विवाह होत आहेत, मराठा कुणबी विवाह हे 94च्या पूर्वी होत नव्हते. 1994 नंतर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, महापालिकांमध्ये जेव्हा ओबीसींना कुणब्यांना आरक्षण मिळायला लागलं त्याच्यानंतर मराठा समाजातल्या लोकांनी जाणीवपूर्वक अशा कुणबी स्त्रियांशी लग्न केलं की ज्या कुणबी मुलीकडे कुणबी सर्टिफिकेट असेल. ते काय सांगतात, आम्हाला हुंडा नको, मुलीजवळ कुणबी जातीचं सर्टिफिकेट आहे का मग आम्ही लग्न लावतो. हुंडा न घेता कुणबी मुलीशी यांनी लग्न केलेलं आहे केवळ कुणबी सर्टिफिकेटसाठी. आणि लग्नानंतर ही कुणबी मुलगी आमची सून आहे असं दाखवून, नातेवाईक आहे असं दाखवून त्या कुटुंबातल्या सगळ्या मराठ्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळवलेलं आहे की जे खोटं आहे. पण मग हे जे समजा गायकवाड आयोगाच्या म्हणजे अहवालावरती आणि त्यानंतर राणे समितीच्या शिफारसीनंतर जे फडणवीस सरकारने आरक्षण दिलं होतं ते कसं काय दिलं होतं? राणे समिती बोगस आहे, न्यायमूर्ती गायकवाड आयोग बोगस आहे. हे त्यांनीच निर्माण केलेली षडयंत्र आहेत. ती आम्हाला SC ST ओबीसींना NT VJNTंना मान्य नाहीत. पण तुम्ही आता एवढी राष्ट्रीय मागासवर्गीय आरक्षण परिषद घेत आहात, पहिली गोलमेज आहे, पण त्या मानाने तुमचा उपस्थिती किंवा पाठिंबा इतका असा दिसत नाही आहे. तुमच्यामध्ये पण ओबीसीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट आणि प्रवाह दिसत आहेत. गट आणि प्रवाह अजिबात नाही. ही गोलमेज परिषद निवडक विद्वानांची बोलवलेली होती. इथं जत्रा गोळा केलेली नव्हती. इथं प्रत्येक आलेला माणूस हा पदाधिकारी आहे वेगवेगळ्या संघटनांचा, तो विद्वान आहे, तो वकील आहे, तो प्राध्यापक आहे, तो शिक्षक आहे, तो इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. इथं सगळे तुम्हाला विद्वान दिसतील.
ही काही जत्रा गोळा केलेली नव्हती. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये SC ST OBCमधून NT-VJNTमधून इथं विद्वान लोक एकत्र येतात, विचारविनिमय करतात आणि काही निर्णय घेतात. ही एक क्रांतिकारक घटना आहे. या परिषदेमध्ये अध्यक्ष आहात, काय निर्णय घेतलेले आहे, तुम्ही काय ठराव पास केले? आम्ही निर्णय हाच घेतला आहे आता की SC ST OBC NT-VJNT SBC आणि मायनॉरिटीज या सगळ्यांनी एकत्र येऊन आता आपण आपल्या सगळ्या समस्यांच्या बाबतीत लढलं पाहिजे आणि बोललं पाहिजे, आपले हक्क मागितले पाहिजेत आणि ते मिळवले पाहिजेत. तुम्ही ऐकलं की OBC संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेतृत्व श्रावण देवरे यांनी आपल्यासमोर भूमिका मांडली. आगरी समाजातून गेल्या काही 20-25 वर्षात एक नवीन नेतृत्व उदयाला आले, राजाराम पाटील म्हणून, जे सुद्धा या आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करतायत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगा? अतिशय चांगली परिषद झालेली आहे आज आणि खूप चांगली संख्या होती. म्हणजे कोविडचा हे बघता सुरक्षित अंतर ठेवून खूप चांगल्या संख्येने लोक होती आणि चांगले निर्णय यामध्ये आज घेतलेले आहेत. आता ही जी समजा परिषद होते त्याच्यातनं काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? आम्हाला संदेश हा द्यायचा आहे की आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची सत्ता जी महाराष्ट्रावर आहे त्याच्या दहशतीमुळे OBC SC ST यांच्यापैकी अनेक राजकीय नेत्यांनी विद्वान असं बोलायचं की OBCना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. हे जे वाक्य होतं, या वाक्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्या हे वाक्य उचलून मराठा संघटना सांगायचं की आमचा म्हणजे कोणाचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही आणि म्हणून आम्हाला द्या, किंबहुना OBCंचा पाठिंबा आहे. हे जे शब्द आहेत हे खोडून काढण्यासाठी आज सगळ्या OBCंनी इथे ठराव घेतला की स्पष्टपणे मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे आणि केवळ OBCंचाच नाही तर SC ST OBC या 85% समस्त मागासवर्गीयांचा राष्ट्रीय याला विरोध आहे. कशा पद्धतीचा विरोध यापुढे करणार आहात तुम्ही? कोणत्या भूमिका म्हणजे कुठल्या पद्धती वापर? पहिली गोष्ट म्हणजे हा सगळा अज्ञानाचा भाग होता. OBCना हे पहिलंच कळलं असतं, हे खोटं बोलतात. अगोदर बोलायचे की आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे, राजकीय नको, पण यांचा डोळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणावर आहे. दुसरी गोष्ट, राजकीय नेत्यांना दबाव टाकून पैसे देऊन विकत घेऊन खरेदी करून OBCंचा या आरक्षणाला विरोध नाही हे दाखवण्याचा प्रयत्न मराठा संघटनांनी केला. पण आजच्या घडीला सगळ्या संघटनांनी एकमताने जाहीर केलं की मराठा आरक्षण हे संविधान विरोधी आहे, म्हणून त्याला आमचा विरोध आहे आणि ह्या निर्णयाप्रत आम्ही परिषद होते, उद्या एक परिषद होते. उद्या एक जी परिषद होते ती हीच परिषद आहे, म्हणजे आमचीच परिषद आहे. प्रश्न असा आहे की OBCंनी सगळ्यांनी एका निर्णयाप्रत यावं यासाठी दिशादर्शक असलेली ही परिषद आहे. मला माहीत आहे उद्यासुद्धा असंच विचारमंथन होईल, आमचेच लोक आहेत आणि आम्ही पण उद्या त्या परिषदेला असू. आमच्यामध्ये काही विषय नाही. समजा की आज पहिलं सत्र, उद्या दुसरं सत्र. ते राजाराम पाटील यांनी सांगितलं की आता आमच्या इथे विचारमंथन सुरू झालेलं आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे आहेत, जे अनेक वर्षांपासून या संदर्भामध्ये जनजागृतीचं काम करत असतात. त्यांच्याकडे बोलणार आहोत. आज मी OBC सेवा संघाचा अध्यक्ष. आम्ही मागील कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या OBCकरणाला पूर्ण विरोध करत आहोत आणि हे जे आजच्या या परिषदेच्या माध्यमातून आम्ही एक क्लिअर मेसेज OBC समाजाला दिला की मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, कारण की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340नुसार सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणायला आणि जे सामाजिक न्यायाचं तत्त्व आहे ते सामाजिक न्यायाचं तत्त्व म्हणतं की ज्यांना समाज म्हणून हिणवण्यात आलेलं आहे, समाज म्हणून नागवण्यात आलेलं आहे, समाज म्हणून त्यांना हीन लेखण्यात आलेलं आहे, अशा लोकांना कुठेतरी मूळ प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आरक्षण आहे. आणि हे स्पिरिट होतं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात सामाजिक न्याय आणला. मला असं सांगा की मराठा समाजाला कुठे हिणवण्यात आलेलं आहे, कुठे त्यांना सामाजिक हिंसेची वागणूक देण्यात आली आहे, जेव्हा की त्यांच्यावर आरोप होतात की ते इतर जातींना SC ST OBCंना अशा प्रकारची वागणूक देतात. त्यांनीसुद्धा माणुसकीची वागणूक फुले शाह आंबेडकर वाचावे आणि माणुसकीच्या वागणुकीतून इतरांसोबत वागावे, पण त्यांना कुठेच सामाजिकदृष्ट्या हिणवण्यात आलं नाही किंवा दुरावण्यात आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे जे तांत्रिकदृष्ट्या ते प्रयत्न करत आहे की OBCमध्ये न्यायचा, पण आपण जर का एका डेटाचा जर का अभ्यास केला तर आपण कालेलकर आयोगाचा जर का अभ्यास केला तो सर्वात मोठा नॅशनल डेटा होता, तिथेसुद्धा मराठा जातीचा उल्लेख नव्हता.
नंतर आपण मंडल आयोग जो सेकंड मेजर नॅशनल डेटा होता, सर्वे होता, तिथेसुद्धा मराठा जातीचा उल्लेख नव्हता. म्हणजे एकूणच जर का हे कालेलकर कमिशन किंवा नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन एवढ्या मोठे जर का आयोग जेव्हा दिवसरात्र कार्य करून आणि मंडल आयोगाचा सर्वे हा तर जगातला सर्वात मोठा सर्वे आजपर्यंतचा मानला जातो, त्याच्यामध्ये सुद्धा जर का मराठा समाजाला इन्क्लूड करण्यात आला नाही. इवन आपण 1931च्या ज्या सेन्ससची गोष्ट करतो त्या 1931चा ब्रिटिशांचा जर का सेन्सस आपण बघितला तर त्यांनी मराठा, जाट, राजपूत या जातींना वेगळं त्यांचं काउंटिंग केलं होतं. वेगळं काउंटिंग यासाठीच केलं होतं की ते या वर्गापेक्षा वेगळे होते, नाहीतर त्यांनासुद्धा ओबीसीमध्ये काउंटिंग. आपण बघा जो लास्ट पेज आहे मंडल कमिशनचा, त्याच्यामध्ये हे सगळे आकडे दिलेले आहेत की या सर्व जातींना वगळून त्याच्यानंतर जे उरलं ते 52% म्हणजे ओबीसी असा एक त्या अहवालाचा शेवट आहे. तर त्यामध्ये त्यांनी मराठा, जाट, राजपूत हे वगळलेले आहेत. ही आपण समजून घेतली पाहिजे. पण आत्ता समजा मराठा आक्रमक झालेले आहेत, ते मागे त्यांनी लाखांचे मोर्चे काढले होते, आता परत जर समजा त्यांनी लाखांचे मोर्चे काढले आणि सरकारला आणि एकंदरीत शासनावरती दबाव तंत्र जे आणतायत, तर त्याला ओबीसी कसा काय उत्तर देईल? हा त्यांनी जे मोर्चे काढले होते तेव्हाची गोष्ट आणि आताच्या गोष्टी याच्यामध्ये एक 4-5 महिन्याचा काळ गेलेला आहे. आता ते काही लाखाचे मोर्चे काढू शकणार नाही, कारण या मधल्या काळामध्ये आम्ही आमच्या ओबीसी संघटनेच्या माध्यमातून, मराठा हे सुद्धा आमचे बांधव आहेत, आम्ही त्यांना हे समजावून सांगितलं की आरक्षण हे सामाजिक सबलीकरणासाठी मिळतं, हे आर्थिक सबलीकरणासाठी नाही. म्हणजे एखादा मराठा हा गरीब आहे किंवा एखादा ब्राह्मण हा गरीब आहे म्हणून तो आरक्षण मागू शकत नाही, कारण भारतीय संविधानाने आर्थिक सबलीकरणासाठी ज्या सोयी निर्माण केलेल्या आहेत, मग त्यामध्ये आता त्यांनी या मोदी सरकारने EWSला एक आरक्षण दिलं आर्थिक सबलीकरणासाठी. तर त्या आर्थिक सबलीकरणाच्या त्या 10% तुम्ही आपला समावेश करून घ्या, कारण ते जे 10% आरक्षण आहे ते आर्थिक मागासलेपणावर आहे. आणि तुम्ही हे बघा, जे मराठी नेते बोलतात, तुम्ही प्रामुख्याने इवन संभाजीराजेसुद्धा जे बोलले ते बोलले की आम्ही क्षत्रिय आहोत. आणि क्षत्रिय हे आहे म्हणजे तुमचा कोणी अपमान केलेला नाही. आणि मग हे 10% जे आरक्षण आहे, आणि मला असं वाटते या संदर्भातले काही त्यांच्यामधले मराठी विचारवंत ही भूमिका घेत आहे. खास करून मला प्रवीण गायकवाडचा उल्लेख करावासा वाटेल. प्रवीण गायकवाडनी ही भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा मंडल आयोग लागू झालं होतं त्यावेळेस ॲक्च्युली आम्ही जे आरक्षण सुरू केलं होतं ते आम्ही आर्थिक आधारावरच आरक्षण मागत होतो. आणि जेव्हा आज आर्थिक आरक्षणावर सरकारने, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारचं सोडा, केंद्र सरकारने 10% जे आरक्षण दिलेलं आहे, तर त्या 10% आरक्षणामध्ये आणि त्या 10% आरक्षण देताना केंद्र सरकारने स्पष्ट म्हटलं आहे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांना वगळून जो वर्ग आहे त्या वर्गालाच फक्त हे 10% आरक्षण मिळणार आहे. तर त्या 10% आरक्षणामध्ये आर्थिक मागासलेपण ते दूर करू शकतात. ती तरतूद त्यांच्यासाठी सुद्धा या भारतीय संविधानाने केली आहे. भारतीय संविधानामध्ये तसा मेजर अमेंडमेंट आली, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जर का अमेंडमेंट करायची असेल तर तसे अधिकार संसदेला दिले, ते संसदेने अधिकार वापरले. आज त्यांच्यासाठी 10% आरक्षणाची तरतूद असताना त्यांना काही लोक दिशाभूल करत आहे, कारण हे उद्धव ठाकरे सरकार जे आहे ते त्यांना त्या 10% आरक्षणामध्ये जी बंदी आहे ती बंदी उठवत होतं. पण काही लोकांनी, मला असं वाटतं की ती मंडळी जाणीवपूर्वक हा जो मराठा समाज आहे त्याची दिशाभूल करत आहे. ते जर का बंदी उठवली असती तर हे 10% जे आरक्षण आहे या 10% आरक्षणामध्ये, कारण तसंही तुम्ही बघा ओबीसीना जे रिझर्वेशन आहे त्याला क्रीमी लेअरची कंडिशन आहे आणि आर्थिक मागासलेपणाचं जे आरक्षण आहे त्यालाही क्रीमी लेअरची कंडिशन आहे. आणि दोघांची क्रीमी लेअरची कंडिशन ही 8%च आहे, 8 लाख आहे. मग 8 लाख आहे तर 8 लाखाच्या खाली जे ओबीसी आहेत त्यांनाच ओबीसीचं रिझर्वेशन मिळतं. मग हे 8 लाखाच्या खाली असणारे जे मराठे आहेत त्यांना त्या 10%मध्ये EWSचं आरक्षण मिळेल हा प्रश्नच राहत नाही. पण जाणीवपूर्वक मला असं वाटते काही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी जी सूत्र आहेत आणि असे काही षड्यंत्री लोक आहेत ते या जाणीवपूर्वक या ओबीसी आणि मराठा तरुणांना जे अज्ञानामध्ये आहेत त्यांच्यामध्ये एक दंगाफसाद निर्माण करावा, वाद निर्माण करावा असा प्रयत्न करत आहेत. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रत्येक ओबीसींच्या घरात तर पोहोचलंच, पण मराठ्यांच्या घरातसुद्धा पोहोचलेलं आहे आणि त्यांना ही गोष्टीची समज आलेली आहे. आणि यस, याच्या मागे सर्वसाधारण मराठा युवक असण्यापेक्षा मराठे राजकारणी लोक याला जास्त बघा त्यांचे स्टेटमेंट येत आहेत ते जास्त जिम्मेदार आहे. कारण त्याचं कारण असं आहे की लोकल गव्हर्नन्समध्ये
आता SC ST OBCंना रिझर्वेशन सुरू झालेलं आहे आणि आता कुठे OBC एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य किंवा सरपंच आणि मुंबईसारख्या शहराचा महापौरसुद्धा OBC झाला, कारण की लोकल गव्हर्नन्समध्ये महापौर पण येतो. आणि ही जी मंडळी आहे ही मंडळी आता महापौर बनत आहे, उद्या हे आमदार बनतील, उद्या हे खासदार बनतील आणि आपली जी सत्ता आहे त्या सत्तेला धोका आहे असं वाटून ते तसं वागत आहे. कारण हा संघर्ष त्यांच्यासाठी तरी, आमच्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी, ते स्वतःला सत्ताहीन समजतात आणि जो सत्ताहीन आहे त्याच्या ठिकाणी आता सत्ता वंचित जो वर्ग आहे तो सुद्धा या सत्तेत सहभागी होणार आहे. त्याला रोखण्यासाठी हे पूर्ण षडयंत्र आहे असा माझा पूर्ण अभ्यास आहे. त्याच्यामागे काँग्रेस किंवा भाजप या प्रकारची खेळी खेळते, तर त्यात काय रोल आहे भाजप? कारण काँग्रेस म्हणा किंवा भाजप म्हणा, या हे पक्ष म्हणून जरी वेगळे असले तरी या पक्षाला जे वाहक असतात, जे त्यांचे विचारक असतात, जे त्यांचे मार्गदर्शक असतात, हे म्हणजे देशाच्या स्तरावर बघितलं किंवा महाराष्ट्राच्या स्तरावर बघितलं तर उच्च जातीय लोकच असतात. आणि ही उच्च जातीय लोक, आणि म्हणून मगाशी सदा गुणवंत साहेबांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आपल्या शाखेमध्ये जाऊन जरी सर्वे केला आणि कारण शाखा कोण चालवतं शिवसेनेच्या, हे सगळे OBC आणि भटके विमुक्त हेच लोक चालवतात. तर त्यांना विचारलं तर ते सांगतील की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, कारण मराठे हे सामाजिक मागासलेले नाही, सामाजिक पुढारले पण त्यांच्यामध्ये एवढं आहे की आम्ही कधी असं त्यांना म्हटलं की जर का मग तुम्ही म्हणता की मराठे आणि कुणबी एक आहे, तर मग तुम्ही स्वतः कुणबी म्हणून आंदोलन का चालवत नाही की आमचं कुणबीकरण करा. पण त्यासाठी ते अजिबात तयार नाही, कारण कुणबी म्हणून घेणं म्हणजे हीन म्हणून घेणं, खालच्या दर्जाचं म्हणून घेणं असं त्यांना वाटतं. म्हणून ते म्हणतात आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. आणि हा त्यांचा जो अट्टहास आहे, एकीकडे आपलं सामाजिक श्रेष्ठत्व जपायचं आणि दुसरीकडे ज्या वंचितांना SC ST OBCंना आरक्षण मिळालं आहे त्या आरक्षणामध्ये आपला अंतर्भाव करून त्यांचं आरक्षण समूळ नष्ट करणं हा त्यामागचा डाव आहे. असं वाटतंय का की मराठा तरुण जो आहे तो भरकटलेला आहे आणि त्याच्या मदतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा राज्यामध्ये अराजकता माजवण्याचा कुठेतरी षडयंत्र आहे? मराठा जो तरुण आहे त्या मराठा तरुणांना हे लक्षात आलेलं आहे की आजपर्यंत महाराष्ट्राचे बरेचसे मुख्यमंत्री किंवा 50% जास्त किंवा 60-70% मंत्री हे मराठा समाजाचेच असतात. आणि या मराठा मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही, या राजकीय लोकांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही. आणि आज मराठा युवक भडकला आहे त्यांच्याविरुद्ध. आणि आता आपल्यावर जे येत आहे बालंट, बरोबर आहे ना बालंट शब्द, हां, ते आता कुणावर तरी ढकलावं म्हणून ते सांगताय की बा SC ST OBCच्या रिझर्वेशनमुळे तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाही, तुमची प्रगती झाली नाही. पण खरं म्हणजे त्यांचं एवढं महाराष्ट्र शासन निर्माण झालं, राज्य निर्माण झालं तेव्हापासून त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्या ॲडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर आहे. आणि जागणारा नवीन मराठा युवक हे आता ओळखून आहे आणि तो त्यांना प्रश्न विचारतो आहे, तेव्हा त्या प्रश्नाची दिशा बदलवत आहे असं मला वाटतं. तर आपण आज सगळ्या OBCच्या प्रमुख नेत्यांशी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बोलणी केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की OBC आता मराठा आरक्षणाला थेट विरोध करणार आहे. तुम्ही ही बातमी पाहता आहात, नेमकं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तुमची काय भूमिका आहे, तुमच्या काय कमेंट्स आहेत, तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा.